सकाळच्या प्रहरी सूर्य उगवायच्या आत घरच्या लेकीबाळींनी खराट्यानं अंगण झाडून काढीत शेण सडा घालून रांगोळी काढलीच पाहिजे अशी आमच्या लहानपणीची चालरीत. तर तसा एखादा देखावा रानजाईत आलाच पाहिजे असं माझ्या मनानं घेतलेलं. पण पुण्यातल्या ओळखीच्या घरात सडा घालून रांगोळी काढावी असं अंगण कुठं दिसेच ना. जिकडे बघावं तिकडं फरशी, घरात आणि दारातही. त्यामुळं आम्ही टीव्हीचं युनिट घेऊन बाहेरगावी जायचा विचार केला. त्यासाठी ठिपक्यांच्या विविध प्रकारच्या रांगोळ्या ज्यांना येत असतील त्यांना पत्र टाकले. आम्ही येतोय म्हणून कळवलं. आमच्या बागणी गावाला जाऊन माझ्या तिथल्या घराच्या उंबरठ्यावर मी स्वतः रांगोळी काढली. स्वस्तिक, गोपद्म न उभ्या 2-2 रेषा. त्यावर हळद कुंकू घातलं. छान शोभा आली. नंतर मग आम्ही सरळ गेलो औदुंबरला. कवी सुधांशूच्या घराला अंगण होतं. तिथं त्यांच्या सौभाग्यवतींनी सडा घातला, त्या 9वारी साडीतल्या. मनातला बेत मस्तपैकी जुळून आला. त्यांनीच मग तिथल्या लेकी सुना जमवल्या आणि ठिपक्यांच्या रांगोळ्याचे सुंदर देखावे उभे केले. फार सुंदर. नाजूक ठिपके मारावेत आणि ते बारीकशा रेघेनं जोडीत हवी ती रांगोळी घालावी म्हणजे तयारीचं काम. ज्यांच्या हाताला ते वळण त्यांनाच ही कारागिरी जमते हा अनुभव. त्यातला प्रत्यय पुन्हा आला. शांताबाई आणि मी त्या संदर्भात बोलताना ही भाषा केली. स्वस्तिक काढायचं ते सूर्यदेवाची प्रकाशमान बैठक म्हणून. त्यायोगे घरात प्रकाश नांदावा या भूमिकेतून. गोपद्म काढायचं ते घरात गोधनाची मुबलक सुबत्ता आहे हे सांगता यावं म्हणून. त्यायोगे घरात दूध दुभतं आणि तूप लोणी हवं तेवढं असून मुलांना गजग्यागत बाळसं येतं हे कळावं म्हणून सुद्धा. कमळ काढायचं ते समृद्धीचं प्रतीक म्हणून. कारल्याचा वेल काढायचा तो दारी औषधी फळबाग आहे हे लोकांना कळावं यासाठी. तर प्रत्येक रांगोळी मागची अशी भूमिका सांगताना त्या रांगोळ्या ठळकपणानं दाखवल्या गेल्यामुळं हा कार्यक्रम बहारदार ठरू शकला. पण एपिसोड सगळा मिळून 20-22 मिनिटांचा. त्यात हे सगळं कसं येणार? म्हणून मग काही भाग मग टायटल सॉन्गच्या सुरुवातीच्या गाण्याच्या वेळी, तर काही भाग प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी दाखवला गेला. त्यामुळं या रांगोळ्या काढणाऱ्या सुखावल्या आणि माझ्या पण मनाची शांती होऊ शकली. चैत्रांगण काढलं गेलं ते माझ्या मैत्रिणीकडे, पुष्पा जोशीकडे आणि आनंद प्रेसच्या दादा जोशींच्या अंगणात. त्यांच्या लेकीसुना या कलेत वाकबगार, त्या कारणानं या रांगोळीची सर्वत्र प्रशंसा झाली. आता तुळशीपुढची रांगोळी ही नित्याची गोष्ट, तशीच ती देव्हाऱ्यापुढचीही. पण गंमत अशी की अशी तुळशीपूजा दाखवायची या तोलाचं वृंदावन कुठं शोधायचं? मोठा प्रश्न पडला. हिंडलो पुण्यात आणि मग जिथं कुठं पत्ता लागेल तिथं ते नीटनेटकं सजवून घेत ही तुळशीपूजा उरकून घेतली. त्या घरच्या बायकांना त्यासाठी त्रास दिला. राम रोझेसमधल्या जगतापांच्या घरी, चंद्रकांत शेराळेंच्या घरी, PL पाटलांच्या घरी, उद्योगपती आगाशांच्या घरी अशा गेलो. त्यांना त्यांचा कामधंदा बाजूला ठेवायला लावीत या कामी गुंतवून टाकलं. त्या पण हौसेनं पुढं आल्या. कॅमेरामननं प्रत्येक ठिकाणी 1-2 तास वेळ खाल्ला या कामासाठी. एकदा या दिशेनं, एकदा समोरून, एकदा त्या अंगानं असं करीत करीत पुष्कळ चित्रीकरण केलं. पण जेव्हा यातलं एक प्रत्यक्ष दूरदर्शनच्या पडद्यावर आलं तेव्हा एवढ्या घाईनं ते आलं गेलं की या बायकांची नाराजी पेलता पेलता आमची त्रेधा तिरपीट उडून गेली. केवढा वेळ हे सारं घेतलं आणि मग ओझरतं का बरं दाखवलं या त्यांच्या प्रश्नानं घाम्या घुम्म व्हायला झालं. मीना गोखलेना असं का केलं असं म्हणून विचारलं तर उत्तर आलं, अहो एवढ्या थोड्या वेळात किती दाखवणार? आम्हाला पण काही वेळेची मर्यादा असते हो. काय बोलणार या उपर? बसलो मुकाट्यानं गप्प. दूरदर्शनचं तंत्र आम्हाला थोडंच ठाऊक होतं. कलेडोनच्या पाठक गुरुजींना समजावून सांगितलं तेव्हा ते बिचारे हा ठीक आहे म्हणाले. त्यांच्याही अंगणात आम्ही विविध रांगोळ्या चित्रित केल्या होत्या ना. पण वरचेवर सुरुवातीच्या गीताच्या वेळी त्यातल्या अधूनमधून दाखवल्या गेल्यामुळं पुष्कळानं बरं वाटलं एवढं मात्र खरं. सणासुदीच्या कारणानं होणारी खेळगाणी आणि पूजा अर्चेचे सोपस्कार, साईन संगीत दाखवले गेले तर खूप मजा येईल ही माझी ठाम समजूत.
त्यामुळं त्या दृष्टीनं मी कुणाकुणाशी बोलून ठेवलं. फुगडी झिम्मा कुठं घेता येईल, मंगळागौरीचं जागरण कुठं साधता येईल, पंचम कुठं खेळणं शक्य होईल, बेंद्राचा उत्सव कुठं घेता येईल, महालक्ष्मी बसवल्यानंतर कुणाकुणाकडे जाणं शक्य होईल, अशा किती गोष्टी रात्रंदिवस मनात पिंगा घालायच्या. मीना गोखलेंचा मुंबईहून फोन आला की असं करूया, इकडे जाऊया, अमक्या अमक्याला भेटूया, तर तुम्ही 2 दिवस अगोदर या, तुमच्या सहकाऱ्यांना नंतर येऊ देत, असली भाषा मी करायची. पण त्यांचं ठरलेलं उत्तर यायचं, नाही हो अक्का, तसं जमायचं, अहो तुम्हीच बघून ठेवा ना, आम्ही आलो की लगेच शूटिंग करूया. मग मात्र मी गोंधळून जायची. तुम्हीच बघून ठेवा म्हणजे मी एकटीनं कोणाकोणाकडं जायचं, वेळ काळ विचारलीस तर काय सांगायचं, पैशाची बोलणी केलीस तर मग काय म्हणायचं. माझा जीव भांबावून जायचा. बरं, ही मंडळी सण गाठून आली तर ठीक, नाहीतर एरवी कोण सणाची मांडणी करेल आणि ते खपेल तरी कोणाला. देवाचं कसं ज्या त्यावेळीच झालं पाहिजे ना. बाकीचं सगळं केव्हा पण होईल सवडीप्रमाणे, पण महालक्ष्मी उगाचच कोण मांडेल. जीव हापकून जायचा. टी व्हीच्या लोकांना ही अडचण कळायचीच नाही, लक्षात यायची नाही. त्यांची सवड त्यांना महत्त्वाची. त्यामुळे एखादा प्रसंग यातला त्यातला उभा करायचा म्हणजे अशी त्रेधा तिरपेट उडून जायची की कसं सांगू. बेंदूर म्हणजे बैलपोळा, खांदेमळणी, बैलाची पूजा. तेव्हा पुण्यातल्या शेती कॉलेजमध्ये जाऊन अशानं असं जमेल का म्हणून चौकशी केली. ते लोक ठीक आहे म्हणाले. पण मग प्रत्यक्षात चित्रीकरणाची वेळ 4 दिवसावर येऊन ठेपल्यावर बैलांसाठी झुली मिळत नाही तसं कळलं. तेव्हा खरं सांगायचं तर कंबरच बसली. आता काय करायचं, गेले भुलून, बसले हातपाय गाळून. पण मग एकाएकी खानापूरच्या डॉक्टर मोडकांची आठवण आली. मीना गोखलेंना आल्या आल्या मी खानापूरला घेऊन गेले. सिंहगडच्या रस्त्यावरचं हे गाव. तिथं डॉक्टर मोडकांचं काम मोठं. आमदार असताना मी तिथं गेलेली. डॉक्टर मोडक तसे कार्य करते, ऐकतील असं वाटलं म्हणून गेलो आणि अशानं असं आहे म्हटलं. तशी ते पटकन म्हणाले आणि त्यांनी तासाभरातच कुणाकुणाला बोलावून आणलं. लोक आले, विद्यार्थी आले, बायका आल्या. दूरदर्शनवर आपण दिसणार या कल्पनेनं त्यांची कळी खुलली. गावभर हर्षाचं वातावरण उभं राहिलं आणि मग एक दिवस मुकरर करून बैलपोळ्याचं मस्तपैकी चित्रण झालं. त्यावेळी एका बाईंनी बैलाच्या आलाबाला घेत कानशिलावर बोटं मोडली आणि त्यांच्या मुखी पुरणपोळीचा घास घातला. तेव्हा अंगावर सरसरून आनंदाचे रोमांच उमटले. एखादं सुख भरभरून मिळालं म्हणजे काय होतं त्यातली प्रचिती आली. शिंगाना बाशिंग बांधून अंगावर झुली घातलेल्या बैलांची ढोल लेझिमांसह मिरवणूक निघाली तेव्हा खरंच त्या गावात बैलपोळा साजरा झाला. हो, पण केवढी उस्तपास्त करावी लागली त्यासाठी, केवढे. पंचम खेळायसाठी झोके बांधायची गोष्ट निघाली त्यावेळी आणि गौरी यायच्या त्यावेळचे सोपस्कार निघाले तेव्हा पण अशीच धांदल गडबड. सणांची वेळ काळ नसताना मध्येच घडवून आणावी लागलेली होती. औदुंबरला कृष्णा नदीचा मोठा डोह, तर त्या डोहातून पायऱ्या चढून वर येताना न्हवणं घेऊन, पाना फुलांचे तांबे घेऊन येणाऱ्या रंगीबेरंगी साड्यातील मुलींचे चित्रीकरण झाले. या कामी भिलवडीच्या विजय चोपडेंनी फार मदत केली. नंतर तिथल्याच मठातल्या एका उंच झाडाला उत्तम प्रकारचे दोर आणून झोपाळे बांधण्यात आले. त्यासाठी विजय चोपडेंनी भिलवडीच्या मुली बोलावल्या. सांगलीच्या मानसिंगराव जाधवांनी मदत केली. आणि मग झोका कसा पाहिजेल त्यातलं थोडंसं प्रात्यक्षिक मी करून दाखवल्यावर पोरींनी मस्तपैकी झोके घेऊन धमाल उडवून दिली. एक धक्का भोईला, दुसरा टप्पा भाळाला, अशी शांताबाईंशी बोलताना मी केलेली भाषा अशी साकार झाली. यापूर्वी न्हवणा आणायचा देखावा चांगले 2-2.5 तास खर्ची टाकून भिलवडीच्या घाटावर 100 वेळा चढत उतरत घेतला गेलेला. पण लाईट कमी पडल्या कारणास्तव ती सारी मेहनत फुकट गेलेली. आणि पुण्यातल्या हिंगण्याच्या मैदानावर मुलींनी घेतलेले झोक तुटपुंजे ठरलेले. प्रत्येक एपिसोडच्या प्रारंभी अधूनमधून दाखवले गेलेले हे औदुंबरचे झोके प्रेक्षकांची मनस्वी दाद घेऊन गेले आणि पंचम कशी खेळायची असते त्यातली प्रचिती खास अशी मिळू शकली. तर सांगायचं म्हणजे हा सारा खटाटोप पुरता आठवडाभर चालला म्हटलं तरी चालेल. टी व्हीचे लोक मुंबईहून यायचे, मला घेऊन त्या गावी जायचे, तिथं त्यांच्या राहण्या जेवण्याची सोय करायची, म्हणजे कोण यातायात. पण असं तसं का होईना गेलं जमून.
महालक्ष्मी बसल्यानंतर आमच्या घरातल्या महालक्ष्मीसमोर हळद कुंकवाचे तुळशीपासून घरात येणारे हातवे चितारले गेले आणि गावातल्या 8-10 ठिकाणचे तरी चित्रीकरण केलं गेलं. जीव आंबून गेला पळून पळून. आपण सांगणार कुणाला? प्रत्येक ठिकाणची आरास वेगळी, पूजा वेगळी. पण ऐकलं बाई लोकांनी. कुणीही आढेवेढे घेतले नाहीत का चिडचिड पण केली नाही. आपल्या घरची महालक्ष्मी दूरदर्शनवर दिसणार यातला आनंद त्या त्या घरातल्यांच्यांना होता ना. प्रेक्षकांना देखील वा सुंदर असं म्हणावंसं वाटलं तर हा भाग पाहताना. ही महालक्ष्मी म्हणजे देवी पार्वती. ही पूजा म्हणजे भादव्यातलं तिचं माहेरपण. त्या कारणानं तिला भानूर वाजवीत जागवायची आणि बायकांची खेळगाणी भरपूर होऊ देत सारं घरदार घुमू द्यायचं. आता हे वाजवलं माझ्या मामीनं इचलकरंजीत आणि सौ कांबळेनी पुण्यात. भानूर म्हणजे पालथ्या परातीवर राख पसरून लाकडी डावेनं आणि रवीनं मागं पुढं करीत आवाज काढायचा. दोन्ही हात भराभर चालवायचे आणि मुखी गौरी गबाई जागरण तुझं चा भडीमार उडवून द्यायचा. मनसोक्त गीत गात ब्रह्मानंदी टाळी लागू द्यायची. आमच्या मामांचा पैस वाडा होता. अंगण मोठं होतं. घरात राजीखुशी असायची. वडीलधाऱ्यांचा सहवास मिळायचा. त्यामुळं घरकाम करावं लागायचं तरी लाडाकोडांचंही भरपेट होतं. आमच्या आजीची घरात ठेवरेव, मोठा दबदबा. तिच्या मुखी चिक्कार गीतं. मुलाबाळांच्या एकी मनात हौसमौज, काळजात उल्हास. तर दिवे लागण झाली की आम्हाला सांगून घरभर दिवे लावून घ्यायची. रॉकेलची चिमणी, कंदील, गोड्या तेलाची ठावकी, पणत्या. पण ते काम झालं की नुकत्याच धारा निघालेल्या म्हशीचं धारोष्ण दूध पेलाभर प्यायला मिळायचं आणि मग ते आम्हाला घेऊन अंगणात बसायची. पोरीसोरींचं अंग चवळीगत लावलं पाहिजेल असं ती म्हणायची. त्यासाठी आम्ही फुगडी झिम्मा, चुईफोई, कोंबडा, सालमसलकी, सूप नाचवणं, कळशी घुमवणं, फेर धरून गीत गाणं असले खेळ खेळायला लावायचे. कसं खेळावं ते स्वतः खेळून दाखवायचे. तिच्या मुखीचा पकवा तर असा घुमायचा की जणू काय पारवेज घुमतायत असं ऐकणाऱ्याला वाटावं. आम्हाला तेच वळण पडलेलं. काय पण खेळायला सांगा, आमची एकदम तयारी. आजीनं गीतं सांगावीत आणि आम्ही ती म्हणावीत. फुगडी झिम्मा तर आम्ही असा खेळावा की उभ्या गावानं बघत राहावं आणि पोरीनी खेळावं तर असं म्हणीत आमची वाहवा मांडावी. रानजाईत असल्यास तोलाची दृश्य आली पाहिजेत असा माझा आग्रह होता. त्यामुळं असली पारंपरिक खेळगाणी आजकाल फारशी आढळून येत नसल्यामुळं तशा मुली शोधता शोधता गोंधळून जायला झालं. मुलींच्या अंगावर पायघोळ परकर आणि अंगभर पोलके हवीत. पाठीवर लांब लांब वेण्या पाहिजेत. तव्यात लाही फुटावी तसे फुगड्यांचे उखाणे त्यांना आले पाहिजेत. त्यांच्या अंगी चपळाई हवी आणि त्यांनी सुरेल आवाजातली गीतं म्हटली पाहिजेत. असल्या अटीतटी पळून हा कार्यक्रम चित्रित करायचा म्हणजे केवढी धावपळ, केवढी दमणूक. पण माझ्या मैत्रिणींनी घेतलं बाई मनावर. पुष्पा जोशीनं तिच्या शाळेत हुजूरपागेत निवडल्या अशा काही मुली. सुधाताई मांडकेंनी बोलावल्या साडी चोळीतल्या तरुण मुली आपल्या घरी. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेनं घेतलं मनावर आणि चिंचवडच्या आणि भारतीय विद्यापीठाच्या मुलींच्या शाळा पुढं आल्या. त्यामुळं गेलं सगळं जमून. आज इथं तर उद्या तिथं करीत सगळीकडच्या प्रमुख मंडळींची संमती मिळवीत सगळ्यांचं सहकार्य झोकीत. बापरे, टी व्हीवर आपण दिसणार आहोत ही कल्पनाच एवढी भुरळ पाडणारी की उतार वयातल्या बायकाही नटून थटून उंची वस्त्र नेसून शेलके दागिने घालून आल्या ना खेळायला. मग त्यांना सामावून घेता घेता भंबेरी उडून गेली. पण एकदाशी सगळा घाट जमून आला आणि जीव खाली पडला. याच मुलींना घेऊन मग भोंडला खेळला गेला. तऱ्हेतऱ्हेची गाणी म्हटली गेली. फार सुंदर हत्ती रेखाटले गेले फळ्यावर, पाटावर, अंगणात. कुणी कुणी आमोरसमोरचे सोंडेत माळ घेतलेले हत्ती खडून रंगवले. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. फेर धरून गोल गोल फिरत आम्ही दोघींनी गाणी सांगितली आणि ती बाकीच्यांनी त्यावर हुकूम म्हटली. पण गमतीची गोष्ट अशी की नेमका हाच खिरापतीचा भाग प्रत्यक्ष कार्यक्रम सादर होताना दाखवायचा राहून गेला. बिनखिरापतीच्या भोंडल्याला शोभा असते का कधी? कार्यक्रम संपल्यासरशी 4-4 फोन आले आणि तोंडात मारल्यापेक्षा दणका जाणवला. हो, असं कसं? मीना गोखलेंना दुसऱ्या दिवशी फोन केला तर
तुम्ही बोलला होता कुठं असा त्यांनीच उलटा प्रश्न केला. त्या सरशी माझं डोकं फिरलं. दानकीनी फोन टाकून दिला आणि कुठून आपण या फंदात पडलो अशी बोलणी स्वतःलाच कचकून केली. काय करू मग? या दिवसातली सगळी फळं गोळा करून भेंडी काकडी वांग असल्या भाज्यांचा हार गुंफीत साईन संगीत भोंडला आम्ही पोरींना खेळायला लावला. तो भोंडल्याचे दिवस नसताना मोठ्या मुश्किलीने झेंडू मखमलीच्या फुलांची जुळणी केली कुठं कुठं जाऊन. आणि हे काय भलतंच, खिरापतीचे किती डबे तयार केलेले, ती ओळखण्यासाठी मुलीने इतरांना किती अडवून धरलेलं, यातली आहे का त्यातली आहे विचारून. आणि हसत खिदळत रंगलेला हा भाग अजिबातच वगळायचं म्हणजे. त्यावेळी एकच गोष्ट लक्षात आली की असल्या कार्यक्रमासाठी त्याच वातावरणात त्याच संस्कृतीत मुरलेला माणूस असल्याखेरीज होणे नाही. पण बोलून आता काय उपयोग होता. टी व्हीवरचे देखावे धावते होते. एकदा गेले समोरून की गेले. कार्यक्रम संपला की सगळं संपलं. निदान टायटल सॉंगला तरी पुन्हा भाग येऊ देत चित्रित झालेले म्हणून ढीग विनवण्या केल्या, पण कोण दाद देतो. हो, आता ते कसं शक्य आहे असं मीना गोखलेंनी म्हटलं की सगळा पूर्णविराम. अशा वेळी आपणच आपल्याला दोष द्यायचा आणि एडिटिंगच्या वेळी आपण हजर राहिलो असतो तर बरं झालं असतं अशी बडबड स्वतःशीच करीत गप्प मूग गिळून बसायचं. त्यापलीकडे हातात होतंच काय.